असणारी विज्ञान युगामधली जी तरुण पिढी आहे ते सहजासहजी ठेवतील विश्वास. तुम्हाला 10,000 प्रश्न विचारतील की खरंच जसा काल हिरण्यकश्यपूनं प्रश्न विचारला की जर ईश्वर सगळीकडे असेल तर लॉजिक प्रमाणे ईश्वर काय दिसला पाहिजे. डोळ्यांना काय बोलायचं तुम्ही, डोळ्यांना दिसला पाहिजे, अनुभवायला आला पाहिजे. आणि डोळ्यांना जर दिसत नसेल तर ईश्वर काय नाही असं सिद्ध होतं. जसं मराठीत तुम्ही म्हणता बाप दाखव, समजलं बरोबर, नाही तर श्राद्ध कर. याचा अर्थच आज मी या ईश्वराला डोळ्यानं पाहण्याचा प्रयत्न करतो आणि या डोळ्यांना दिसला नाही तर ईश्वर नाही असंही मी ठरवून मोकळा होतो. आजचा सर्व समाज पहा, ते म्हणतात आपण सगळेजण अंधश्रद्धावान आहोत. बरोबर माहितीये तुम्हाला, फार मोठी चळवळ आहे की आपण देवदेव करणारे सगळे लोक अंधश्रद्धावान. पण शास्त्राच्या दृष्टीनं खरोखरच अंधश्रद्धा हा शब्दच नाहीये. याच कारण या नुसत्या कथा आणि आख्यान नाहीये. प्रल्हाद फार सुंदर शब्द वापरतोय, न केवलम मे भवतश्च राग. त्यारे नुसताच मी नव्हे तर तुझ्या आत सुद्धा काय आहे, माझा ईश्वर अस्तित्वामध्ये आहे. आणि म्हणूनच ईश्वर नाही असं म्हणणं सोपं आहे, परंतु खरोखरच या विश्वामध्ये मग प्रश्न निर्माण होईल, खरोखरच ईश्वर आहे का ईश्वर नाही. उत्तर द्या. जर तुम्ही म्हणत असाल बरोबर तर आपोआप पुढचा प्रश्न निर्माण होतो, खरोखरच तो ईश्वर कुठं आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय. सगळ्या साधना करतोय पण आपल्या मुलानं प्रश्न विचारला की आई ईश्वर म्हणजे काय, तर आपल्याला दुर्दैवानं आपल्याकडं उत्तर नाहीये. आपण सांगतो बाबा रे मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं इथं देव आहे, निदान डोकं टेकव, निदान एक उद्बत्ती उभार, ईश्वर आहे का नाही. म्हणून आपलं शास्त्र हे बोलणं आणि असंच अंधश्रद्धावान नाहीये. हजारो लाखो वर्षांच्या पूर्वी या सर्व शास्त्राची मीमांसा केलेली आहे. म्हणून तर या भारतवर्षामध्ये आपल्या विवेकानंद निर्माण, त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत असेल. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस दिवसभर रात्रंदिवस त्या जगदंबेपुढं काली पुढं बसत असत आणि कालीमध्ये झालेले ते कालीशी बोलत असत. आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद स्वामी नव्हते, साधा एक कॉलेज मधला मुलगा नरेंद्र होता. दिवस त्या काली पुढं बसताय, पण माझा एक प्रश्न आहे. ठाकूरांनी सांगितलं विचार, काय विचारायचं आहे तुला. त्या नरेंद्रानं तरुण असणाऱ्या युवकानं प्रश्न विचारलाय, खरोखरच अगदी प्रामाणिकपणे सांगा टेकलेला आहे. प्रश्न विचारलाय त्यावेळेस ठाकूर रामकृष्ण परमहंस उत्तर देतात, नरेंद्रा तुला जितकं आता मी स्पष्ट पाहतोय किंबहुना त्याच्याही पेक्षा स्पष्ट मी माझ्या कालीला पाहतो. याला जाते श्रद्धा. याचा अर्थ केवळ उचंबळून येणारी भावना नाहीये, तर श्रद्धा हे
हे बुद्धीचं लक्षण आहे. काळजीपूर्वक, थोडस अवघड जाईल तुम्हाला, पण ऐका, तुम्ही सगळं समजेल. आचार्य व्याख्या करतात श्रद्धेची. जर असेल तर जोपर्यंत आपल्याला या डोळ्यांना सगळं दिसतंय तोपर्यंत आपण श्रद्धा ठेवतो, बरोबर? त्याला सत्य मानतो. मग विश्व असेल, विषय असतील, माणसं असतील, प्रसंग असतील,